आसिम कमाल तेली यांची 18 ऑक्टोबर 2024 रोजी व कांती रमजान तेली व जिशान कमाल तेली या दोघांची 23 जानेवारी 2025 रोजी माननीय औरंगाबाद हायकोर्टाने जामीन रद्द केली असून सुद्धा आतापर्यंत यांना अटक झालेली नाही। पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की या आरोपींना लवकरात लवकर अटक करावे व गुलाम अब्दुल रहमान तेली व रफिक अब्दुल रहमान तेली यांना माननीय औरंगाबाद हायकोर्टाने 19 मार्च 2025 पर्यंत अंतरिम जामीन दिलेले आहे। यांच्या जामिनाचा निकाल माननीय हायकोर्टात प्रलंबित आहे। वरील आरोपी व त्यांच्या नातेवाईकांकडून मला व माझ्या परिवाराला धमक्या येत आहे की तुम्ही केस काढून घ्या, अशा प्रकारे माझ्या व माझ्या परिवाराचे मानसिक छळ करीत असून यांच्या धमक्यांना कंटाळून मी 21 मार्च 2025 रोजी प्रांत कार्यालयाबाहेर उपोषणास बसणार आहे। तरी मला प्रशासनाकडून न्याय मिळावा अशी नम्र विनंती। अमळनेर जिल्हा जळगाव येथील बातमी असून आपल्या वडिलांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची अद्याप अटक नाही झाल्याने दिव्यांग असलेले फरीद ख्वाजा हसन तेली यांनी न्यायासाठी परिवारासह उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे। अर्जदार फरीद तेली यांनी दिलेल्या निवेदनानुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी प्रॉपर्टीच्या वादातून कांती रमजान तेली, त्यांचे भाऊ, मुले आणि अन्य आरोपींनी त्यांचे वडील ख्वाजा हसन तेली यांना पेट्रोल ओतून जिवंत जाळले। ते गंभीर भाजल्याने 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 16 ऑगस्ट 2024 रोजी धुळे येथे त्यांचे निधन झाले। मृत्यूपूर्व जबाबात त्यांनी एकूण 9 आरोपींचा उल्लेख केला होता। त्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात गु. न. 389/2024 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। तथापि 7 महिने उलटूनही काही प्रमुख आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांना अटक करत नसल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे। विशेष म्हणजे सेशन कोर्ट आणि उच्च न्यायालयाने कांती रमजान तेली व त्यांच्या साथीदारांचा जामीन अर्ज नामंजूर केला असला तरी आरोपी खुलेआम समाजात फिरत असल्याचा आरोप आहे। फरीद तेली यांनी निवेदनात नमूद केले आहे की आरोपी त्यांना धमक्या देत आहेत आणि आम्ही लाखो रुपये दिले आहे, त्यामुळे पोलीस आम्हाला अटक करणार नाहीत असे खुलेआम सांगत आहे। त्यामुळे आपण 21 मार्च 2025 पासून अमळनेरच्या प्रांत अधिकारी कार्यालयाबाहेर परिवारासह उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यांनी पुढे असा इशाराही दिला की जर त्यांच्या कुटुंबाला कोणतीही हानी पोहोचली तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील। या गंभीर आरोपांमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रकरण खूप गंभीर आहे। फरीद ख्वाजा हसन तेली यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची अद्याप अटक झाल्याने त्यांना न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे। त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी प्रॉपर्टीच्या वादातून त्यांच्या वडिलांना पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आले होते। मृत्यूपूर्व जबाबात त्यांनी एकूण 9 आरोपींचा उल्लेख केला होता, परंतु 7 महिने उलटूनही काही प्रमुख आरोपी अद्याप फरार आहेत। फरीद तेली यांनी नमूद केले आहे की आरोपी त्यांना धमक्या देत आहेत आणि आम्ही लाखो रुपये दिले आहेत, त्यामुळे पोलीस आम्हाला अटक करणार नाहीत असे खुलेआम सांगत आहेत। त्यामुळे त्यांनी 21 मार्च 2025 पासून अमळनेरच्या प्रांत अधिकारी कार्यालयाबाहेर परिवारासह उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे। आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही। तुमच्या लाईक, कमेंट आणि सबस्क्रिप्शनमुळे मला प्रेरणा मिळते। चला एकत्र सकारात्मकता पसरवूया।